राधानगरी तालुक्यातील महासुर्ली इथं बनावट वैद्यकीय पथकाच्या संशयानं शनिवारी दुपारी खळबळ उडाली। चारचाकी वाहनातून आलेल्या 3 महिला आणि काही पुरुषांनी गावातील खासगी दवाखाने व मेडिकल दुकानांमध्ये जाऊन डॉक्टरांना विविध प्रश्न विचारले। मोबाईलमधून दवाखाने व मेडिकल दुकानांचं चित्रीकरण करण्यात आलं, मात्र संबंधितांनी अधिकृत ओळखपत्र न दाखवल्यानं त्यांच्या पाहणीबाबत संशय निर्माण झाला। या व्यक्तींनी डॉक्टरांच्या वैद्यकीय शिक्षणाची माहिती घेतली, शैक्षणिक पात्रता, दवाखान्यातील वैद्यकीय कचरा आणि इतर बाबींबाबत प्रश्न विचारण्यात आले। काही ठिकाणी मोबाईल कॅमेऱ्यानं चित्रीकरण करण्यात आलं। पाहणी करणाऱ्या व्यक्तींनी कोणत्या विभागाचे प्रतिनिधी असल्याची माहिती दिली नाही। आरोग्य विभागाच्या अधिकृत पथकाकडून तपासणी होताना संबंधित अधिकाऱ्यांकडे ओळखपत्र आणि आदेशाची माहिती असते, मात्र महासुर्लीतील या पाहणीवेळी ओळखपत्र दाखवण्यात आलं नसल्यानं संबंधित डॉक्टरांनी या व्यक्तींच्या अधिकृततेबाबत प्रश्न उपस्थित केले। आरोग्य विभागाला या पाहणीची माहिती होती का याची चौकशी आवश्यक झाली। या व्यक्तींची दवाखाने व मेडिकल दुकानांमध्ये फिरतानाची दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले, त्यामुळे फुटेजच्या आधारे संबंधित व्यक्तींची ओळख पटवण्याची मागणी होते। त्यांचं वाहन, दवाखान्यांमधील भेटी आणि चित्रीकरणाची माहिती तपासल्यास पाहणीमागील उद्देश समोर येऊ शकतो। दरम्यान जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीच्या बैठकीस बोगस डॉक्टर शोध मोहीम राबवण्याच्या सूचना तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात आल्यात। त्यानंतर महासुर्लीत दवाखाने आणि मेडिकलची पाहणी झाल्यानं या दोन्ही घटनांचा संबंध आहे का याची माहिती आरोग्य विभागाकडून घेण्यात येते। जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे यांनी तपासणीसाठी येणाऱ्या व्यक्तींकडे अधिकृत ओळखपत्र मागावं असं आवाहन डॉक्टरांनी केलंय। ओळखपत्र नसलेल्या व्यक्तींची माहिती आरोग्य विभाग आणि पोलिसांनी द्यावी अशी सूचना त्यांनी दिल्या। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा।